चला मग मित्रांनो, पाहूया मस्त हिरवीगार झणझणीत अशी शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मस्त कोळी शेवग्याची पानं। ती आपण व्यवस्थित अशी निवडून धुवून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया। पहा, मी घेतलेली आहे चिरलेल्या शेवग्याची पानं, त्याचसोबत बारीक चिरलेला कांदा, फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ, हळद, गवती लसूण, त्याचसोबत चिरलेला अख्खा लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ओलं खोबरं। चला मग आता करूया आपण फोडणीची तयारी। त्याच्यासाठी मी एक पसरट कढई घेतलेली आहे। आता त्याच कढईत आपण फोडणीसाठी तेल गरम करून घेऊया। पहा, आपलं तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यात बारीक चिरलेली गवती लसूण आणि अख्खी लसूण फोडणीला घालून घेऊया। लसूणीचा कच्चापणा जाईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया आणि आता आपण त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून व्यवस्थित परतून घेऊया। हा, मिरची सुद्धा परतून झालेली आहे। आता आपण त्यात घालूया बारीक चिरलेला कांदा। या भाजीला ना कांदा खूप लागतो, त्यामुळे कांद्याचे प्रमाण हे भाजी इतकंच असलेलं बरं। कांदा बघा परतून झालेला आहे। आता आपण त्यात थोडीशी हळद घालून घेऊया। कांदा परतताना आपण त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर परतला जाईल। हळद घालून व्यवस्थित कांदा परतून घेतलेला आहे। आता आपण त्यात बारीक चिरलेली शेवग्याची पानं घालून घेऊया। शेवग्याची पानं घालून सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया। कांद्याचा मसाला त्याचसोबत आता टाकलेली शेवग्याची पानं घालून सगळं मिक्स करूया। पहा, शेवग्याची भाजी मिक्स करत आहे तेव्हाच मी उरलेलं थोडंसं जे मीठ होतं ते सुद्धा घालून घेतलेलं आहे। आता भाजी आपण परतून झालेली आहे। आता आपण त्याला 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजू देऊया। पहा, 5 ते 10 मिनिटं भाजी वाफेवर शिजवून झालेली आहे। पानं ही खूप कोवळी होती, त्यामुळे ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागणार नाही। पहा, मस्त भाजीचा रंग बदलला आहे, म्हणजेच आपली भाजी शिजलेली आहे। आता ह्यात एक महत्त्वाची गोष्ट पडणार आहे, ती म्हणजे किसलेलं ओलं खोबरं। कारण या भाजीमध्ये कोथिंबीर घालण्यापेक्षा किसलेलं ओलं खोबरं घातल्याने जी चव येते ना, ती खरंच खूप भन्नाट असते। आता आपण खोबरं घातल्यानंतर सगळी भाजी एकदा पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत। पहा, मस्त गरमागरम हिरवीगार पोटाला थंड अशी ही भाजी। कारण ह्या भाजीच्या ज्या शेंगा असतात त्या तर आपल्या शरीराला उत्कृष्ट आहेच, तशी ह्याची पानं सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। आमच्या मालवणात आहे ना, गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्या दिवशी आपला उपवास असतो ना, त्या दिवशी रात्री आंबोळ्या, उसळ, त्याचसोबत ही शेवग्याची पाल्याची भाजी बनवली जाते आणि त्याला खूप महत्त्व आहे। आमच्या घरी तर बनवलीच जाते, कारण की ह्या भाजीशिवाय हा उपवास पूर्णच होत नाही असं माझी आई बोलते। मग मला नक्की कळवा, तुमच्याकडे पण हीच पद्धत आहे का आणि तुम्हाला ही भाजी किती आवडते ते, कारण की आमच्या घरी ही सर्वांना भाजी खूप आवडते। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे।